हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट। तीच परंपरा तोच विश्वास। एकता ज्वेलर्स, नगर परिषद समोर, मेन रोड, परतवाडा। पोलीस स्टेशन अचलपूर तर्फे अचलपूर शहरवासियांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शहराची शांतता सौहार्द अशाच प्रकारे कायम ठेवावा असं आवाहन करतो आणि स्पेशली तरुणांना सुद्धा याद्वारे संदेश देऊ इच्छितो की सैराट, मोबाईल ॲडिक्शन, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी या सर्व यापासून स्वतःला वाचवा, स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, व्यसनातून मुक्त व्हावं हेच आवाहन करतो। धन्यवाद। भारत माता की जोर से बोलो ना। भारत माता की जय। 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 ग्रामपंचायत, जिल्हा परिषद राष्ट्र को सलामी देंगे। सलामी गो। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय जवान, जय जवान, झाडे लावा, झाडे लावा, किसान बडगे जा। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे वंदे, प्रजासत्ताक दिन चुराई हो, प्रजासत्ताक दिन चुराई हो। सर्वांगीण अपंग विकास बहुउद्देशीय कल्याणकारी शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित श्री वासुदेवराव पाटील मतिमंद मुलांची निवासी शाळा, रासेगाव रोड, काकडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्यानिमित्ताने आज वासुदेवराव पाटील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला। ध्वजारोहणासाठी काकडा येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरचे माजी उपसभापती श्री दिलीप भाऊ अपाले हे उपस्थित होते। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुष्टा येथील माजी सरपंच श्री सतीश घाटोळ, तसेच शिंदे येथील प्रतिष्ठित नागरिक
शपथ। इंसानियत ही है धर्म का वतन, इंसानियत ही है धर्म का वतन। बच जियो वतन के नाम पे जियो, बच जियो वतन के नाम पे जियो। है तिरंगा तीन रंगा ये देश की शान है, हम देश के बेटे हैं, हमको इस पे अभिमान है। रहे हमेशा ये ऊंचा हरदम ये अरमान है, इसकी लाज बजाने को समर्पित ये प्राण है। है तिरंगा तीन रंग का ये देश की शान है। चला रे, ठीक आहे लागले का? ठीक आहे का बरोबर? खालची जागा खाली जाय ना, खालची जागा तशीच सोडली तो झेंडा कुठे झेंडा झेंडा गायब आहे. फिरा जागा म्हणजे त्याच्यासोबत उभं राहा, ती जागा एक खाली करा. हा लागले का? ठीक आहे ठीक आहे. तीन 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 तीन. हा अरे आपापल्या जागेवर उभं राहा. काली 1 2 3 4 1 2 1 2 1 2 1 3 4 काली 1 2 3 4 1 2 1. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला संविधान राष्ट्रीय झंडे के लिए राष्ट्रीय सलामी दोगे. परेड शाबाश. एक साथ राष्ट्रगीत सुनाओ.
लीडर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आपणा सर्वांचे सुबोध हायस्कूलच्या वतीने स्वागत सुस्वागतम. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान, हो हम सबके सत्कर्मों से रोशन इसका नाम, शक्ति मिले हम सबको यहाँ पर दे दो यह वरदान. असा स्वर्गाहून सुंदर असणाऱ्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. आज भारतीय प्रजासत्ताकाच्या या भव्य दिव्य सोहळ्याचे अध्यक्ष आहेत सुबोध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रयजी भारतीय सर. आपणा सर्वांसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे आजचे प्रमुख अतिथी
आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि इंडियन एअरफोर्समधून रडार ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले आहेत असे माननीय श्री गोपालजी किलावत, त्यांच्या पत्नी सौ किलावत, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री विनायकराव भारतीय, संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर श्री अनंत भारतीय सर, सुबोध शिक्षण मंडळाचे सदस्य माननीय श्री श्रीरामदादा पिंपळकर व त्यांच्यासोबत आलेल्या सौ रमा वहिनी, तसेच सुबोध शिक्षण मंडळाचे सदस्य माननीय श्री राजनजी पितळे, संस्थेचे इतर पदाधिकारी, सुबोध इंग्रजी प्रायमरीच्या प्राचार्या सौ वैशाली हरदास, शाळेचे माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक शिक्षिका, माजी शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री ढोरे सर, पर्यवेक्षक श्री चौबे सर, प्राध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक बंधू भगिनी, आपणा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज भारतीय प्रजासत्ताकाचा 71वा वर्धापन दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून भारतीय राज्यघटनेनुसार भारत प्रजासत्ताक राष्ट्र झाले. या 71 वर्षाचं आपण जर सिंहावलोकन केलं तसं लक्षात येतं की अनेक बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहोत. महासत्ता, विश्वगुरू होण्याच्या आपण मार्गावर आहोत. असे असताना देखील आपल्यासमोर एक सगळ्यात मोठी समस्या आहे, नव्हे ती उणीवच आहे, आणि ती म्हणजे जाज्वल्य देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा, माझा देश याची. स्वातंत्र्य हा देशाचा आत्मा. आज देशाचे स्वातंत्र्य, त्याची अस्मिता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आहे आपल्या सरकारवर, राजकीय पक्षांवर, युवकांवर आणि नागरिकांवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण देशाचे सुजाण नागरिक बना आणि देशाभिमानी व्हा हे आवाहन करून यानंतर प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री ढोरे सर यांना. संस्थेचे सदस्य श्रीरामजी पिंपळकर, संस्थेचे इतर पदाधिकारी, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले गोपालजी किलावत, माजी मुख्याध्यापक श्री डफे सर, खवसे सर, शिक्षक बंधू भगिनी, कर्मचारी वर्ग आणि पालक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. 26 जानेवारी 1950 ला आपला पहिला गणतंत्र दिवस आपण साजरा केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी 71वा गणतंत्र दिवस साजरा करीत आहोत. आजच्या या गणतंत्र दिनाच्या आनंदाच्या पर्वावर मी पुन्हा तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेला आहे आणि याची लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली आणि म्हणून 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन मानला जातो. म्हणजेच लोकांसाठी चालवलेले राज्य आहे. भारतीय गणतंत्र जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आपल्या लोकशाहीकडे पूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कालच आपण 10वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केलेला आहे. आपली लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि जागरूकतेने मतदान करणे आणि आपले चांगले प्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे. मित्रांनो, आज परकीय शक्ती, आतंकवादी, नक्षलवादी तसेच बाजूचे देश व देशांतर्गत विकृत प्रकृती आपल्या लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्याचा मुकाबला करण्यासाठी सदैव तत्पर राहायला पाहिजे. जगात भारताचा वाढता प्रभाव आणि भारताचा विकास झपाट्याने होत आहे, परंतु त्यातील प्रमुख अडसर म्हणजे वाढता भ्रष्टाचार आणि वाढती लोकसंख्या. या गोष्टी कमी करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे. विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा बलशाही भारताचा प्रमुख आधारस्तंभ तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही शक्तिशाली असायला हवे. पाश्चात्य संस्कृतकरणाच्या मागे न लागता आपल्या देशाचा विचार करायला पाहिजे. वाईट व्यसनांपासून दूर राहायला हवे. तुम्ही देशाचे संरक्षण करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी सदैव तयार आणि सजग राहायला हवे. म्हणून तुम्ही आत्मविश्वासी, बलशाही, धैर्यवान आणि देशाभिमानाने भारलेले असायला हवे. या विपरीत परिस्थितीमध्ये चांगल्या वाईटाची जाण तुम्ही ठेवायला हवी. उद्याचा या सुसंस्कारित नागरिक बनण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करायला हवे. या देशाची एकता, अखंडता, शांती आणि समृद्धी टिकवण्याचा आपण आजच्या या प्रसंगी संकल्प करूया. जय हिंद.
धन्यवाद सर। मैं भारत बरस का हरदम सम्मान करता हूँ, यहाँ की चांदनी मिट्टी का गुणगान करता हूँ। मुझे चिंता नहीं स्वर्ग जाकर मोक्ष पाने की, तिरंगा हो कफन मेरा, बस यही अरमान रखता हूँ। विद्यार्थी मित्रांनो, देशप्रेम ज्यांच्या नसानसात आहे असे आपले आजचे अतिथी आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते आपल्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री संजय चौबे सर यांना। आजच्या या 71व्या प्रजासत्ताक दिनाला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले संस्थेचे अध्यक्ष माननीय दत्ताजी भारतीय सर, सर्व परिचित व्यक्तिमत्व आहेत, शाळेचे माजी मुख्याध्यापक आहेत आणि अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा पथोड्या गावी झालं। वर्ग 5वी ते 9वी ते आपल्या शाळेमध्ये होते, सोबत हायस्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। वर्ग 10 ते 12 पर्यंत राष्ट्रीय हायस्कूल पर्यंत मध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे। BSc पार्ट 1 जगदंबा कॉलेजमध्ये सुरू असतानाच 1982 मध्ये ते इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन झालेले आहे। त्यांचं सुरुवातीचं प्रशिक्षण बेळगाव आणि बेंगलोर एअरफोर्स स्टेशन या ठिकाणी प्राथमिक शिक्षण त्यांचं एअरफोर्सचं झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग लखनौच्या एअरफोर्स स्टेशनवर झाली आहे। त्यानंतर मेंटेनन्स कमांड नागपूर, नंतर हिडन एअरबेस दिल्ली, नंतर शिलाँग, नंतर पुणे एअरफोर्स स्टेशन अशा विविध ठिकाणी त्यांनी रडार ऑफिसर म्हणून आपली सेवा इंडियन एअरफोर्सला 20 वर्ष दिलेली आहे आणि 28 फेब्रुवारी 2002 मध्ये 20 वर्षाची सेवा देऊन ते निवृत्त झालेले आहे आणि सध्या एक फार मोठी सिक्युरिटी एजन्सी ते चालवत आहे। थोडक्यात हा परिचय त्यांचा। या सर्व पाहुण्यांचं शाळेतर्फे मी हार्दिक स्वागत करतो। धन्यवाद। धन्यवाद मॅडम। आणि खरोखर कृणाल कवडीसाव यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक। खरंच आहे, सबसे प्यारा जगसे न्यारा असा हा आमचा भारत देश आहे। देश हमारा हे गुणगान सुरू असताना खरोखर प्रत्येकजण डोलू लागलेला होता आणि नकळत प्रत्येकाने सुरात सूर मिळवत टाळ्यांनीही साथ दिली। खरोखरच भारताची महानता, भारताची थोरवी तितकीच आहे। म्हटलेलंच आहे, करील रंजन जो बालकांचे, जडेल नाते प्रभूसी तयाचे। बालकाचं रंजन करावं, बालकांना शिक्षित करावं, सुजाण नागरिकाची निर्मिती व्हावी आणि यासाठी म्हणून भारत देशात, भारतामध्ये विविधतेतही एकात्मताचं जे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूप दिसतं की भारत हा विविधांगाने नटलेला, विविध भाषांनी नटलेला असा हा आमचा देश आहे। पण तरीही त्या विविधतेमध्ये एकात्मताही दिसते आहे आणि या ठिकाणी आता जी झाकियां दिसणार आहेत त्याचं आपण खूप या लहान मुलांचं कौतुक करावं, किंबहुना ते कौतुक करण्यासारखेच आहेत। मुलांचं तर कौतुक आहेच आहे, पण त्यांना तयार करण्यासाठी आमच्या सुबोध इंग्रजी प्रायमरीच्या ज्या सर्व शिक्षिका आहेत यांनी जवळपास या ठिकाणी 2 महिनेपर्यंत अथक परिश्रम घेऊन ह्या विद्यार्थ्यांना तयार करून घेतलेला आहे। त्यांचंही या ठिकाणी मी खरोखर मनपूर्वक कौतुक करते। आता पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। भारताच्या संविधान उद्दिष्टिकेत म्हटल्याप्रमाणे आम्ही भारताचे लोक
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य गणराज्य घडवण्याचा असं नमूद केलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिले गेले आहेत. लोकांनी लोकशाही प्रजातंत्राचा स्वीकार करावा आणि त्यासाठी 1950 रोजी अंगीकृत केलेले संविधान अधिनियमित केले गेले. भारताचा राज्यकारभार त्यानुसारच चालण्यात येतो. पण लोकांना दिलेले हे अधिकार जे आहेत हे मतदान द्वारे आपण आपलं करू शकतो. 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय प्रजासत्ताक त्यानिमित्तानं आपण साजरा करतो. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा मतदानाच्या आधारे थेट निवडणुकीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेने कल्पना केलेली सभागृहाची जास्तीत जास्त शक्ती 552 आहे. जे राज्य प्रतिनिधित्व करण्यासाठी बंगालच्या ईशान्य सरहद्दीला लागलेला असून हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील प्रांतापैकी एक आहे. ह्याच्या उत्तरेस हिमालय पर्वताचा पूर्व भाग, ईशान्येस मिश्मी नावाच्या टेकड्या, पूर्वेस ब्रह्मदेशाची सरहद, दक्षिणेस चीन टेकड्या, चितागांगचा डोंगराळ प्रदेश व टिप्रा नावाचे संस्थान आणि पश्चिमेस टिप्रा, मैमनसिंग व रंगपूर हे बंगालमधील जिल्हे, कूच बिहारचे संस्थान व जलपैगुरी जिल्हा हे आहेत. मणिपुरी संस्थान सुद्धा या प्रांताचे क्षेत्रफळ 61,682 चौरस मैलाचे आहे. आसाम हे नाव असम ह्या संस्कृत शब्दापासून निघाले असावे असे म्हणतात, ज्यांना हल्ली आहोम लोक असेही म्हणतात. चहाचे मळे, घरदाट अरण्ये, हत्तींच्या झुंडी आणि ढोल बासरीचे स्वर आळवेत ढोलावर थाप देत आसामी लोक बिहू नृत्य सादर करतात. येथील प्रसिद्ध नृत्य प्रकार म्हणजे बिहू. तोच आपल्या समोर विद्यार्थी सादर करीत आहेत. पश्चिम बंगाल हे लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील 4थ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच
7व्या क्रमांकावर त्याचा दाट लोकवस्ती असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. ह्याचे 91 दशलक्ष इतके रहिवासी असून 34.267 चौरस मैल पसरलेल्या या राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान आणि बांगलादेश या देशांना आणि ओडिशा, झारखंड, बिहार, सिक्कीम, आसाम या भारतातील राज्यांना लागू आहेत. या राज्याची राजधानी कोलकाता आहे. पश्चिम बंगाल 2 ब्रॉड नैसर्गिक प्रदेशात येतात. प्राचीन बंगाल आणि प्रमुख वैदिक राज्यांच्या साईटवर ह्या दोनही आहेत आणि प्रादेशिक पाला साम्राज्य आणि शिवसेना राजवंश भाग बंगाल प्रदेश अशा मौर्य साम्राज्य आणि गुप्ता शतकामध्ये ब्रिटिश नियम सुरुवातीला होईपर्यंत अनेक सुलतान, हिंदू राजे आणि विविध लँडलॉर्ड्स इथे होऊन गेले आहेत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इसवी सन 1757मध्ये प्लासीची लढाई खालील प्रदेशात सुटीची धरून सिमेंटची आणि कलकत्ता ब्रिटिश इंडिया राजधानी म्हणून अनेक वर्षे इथे काम केलेले आहे. अभिनंदनचे जोरदार स्वागत करूया. त्याच्यासोबत आहेत स्क्वॉड्रन लीडर कुमारी अमृता ठाकरे व लेफ्टनंट वेद मडगे. अभिनंदन अर्थात शिवम माणूस मारे. यानंतर राफेल आपल्या ताब्यात घेईल. सहाय्यानं भारतात तयार केली जातील असा प्रस्ताव ठेवण्यात आला. 2014 पर्यंत वाटाघाटी चालल्या, पण हा करार त्यावेळी मात्र पूर्ण होऊ शकला नाही. 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले आणि पुन्हा या करारावर नव्यानं विचार सुरू झाला. फ्रान्स दौऱ्यावर असताना 10 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान मोदींनी एक घोषणा केली आणि राफेल कडून 36 लढाऊ विमानं विकत घेण्यात येतील हे सांगण्यात आलं. अकरा 11,000 किलो शस्त्रास्त्र आणि अनेक सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता आहे. यामध्ये 24 बेड आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण वैद्यकीय साहित्यासह डॉक्टर केबिन यामध्ये केलेली आहे. हे मल्टीमिशन हेलिकॉप्टर बोईंग कंपनीने तयार केलेले आहे. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये हे हेलिकॉप्टर उपयोगी ठरणार आहे. खोऱ्यांमध्ये आणि छोट्या हेलिपॅडवर सुद्धा हे हेलिकॉप्टर लँड करता येते. भारताने अशा 15 चिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केलेला आहे. खराब हवामानातही हे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकते आणि याचा वेग ताशी 315 किलोमीटर एवढा आहे. यानंतर लेफ्टनंट वेद मडगे
लेफ्टनंट वेद मडगे चिनूक हेलिकॉप्टरमध्ये प्रवेश करीत आहेत. त्याचे कौतुक करावे. यांनी हे जे वाचनालय आज उद्घाटन केलेलं आहे तर त्या प्रित्यर्थ 10,000 रुपयाचा चेक त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. तो त्यांनी अध्यक्षांना सुपूर्द करावा. सर एक मिनिट. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज जवळजवळ 42 वर्षानंतर मी इथे आलेलो आहे. ही सगळी माझ्या गुरुजींचीच कृपा आहे आणि मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष त्यांना म्हणजे नावाने आणि भाऊ म्हणून कधीच नाही म्हटलं नाही, मी गुरुच म्हटलेलं आहे. आई एम नॉट एक्चुअली नेता तो हूँ नहीं, भाषण देना आता नहीं है. जो भी गलतियां हो उसको प्लीज डाइजेस्ट इट. आई थिंक ये मेरे लाइफ का सबसे इमोशनल मोमेंट है. आई नेवर थॉट कि इतना सम्मान मुझे मिल पाएगा और इसका सारा श्रेय विदर्भ मिल कॉलोनी की स्कूल को, यहाँ से मिले हुए संस्कारों को, मेरे पिताजी, मेरे बड़े भाई साहब, उनके गाइडेंस को, और आज जो मैं एयरफोर्स में गया और वहाँ से जो भी मुझे मिला वो सबसे मेन है डिसिप्लिन, जिसकी वजह से आज मैं अपने आप को इतना स्टैंड कर पाया. और जिंदगी में जब तक आपको कोई गाइडेंस करने वाला नहीं मिलता है तब तक आप वो सीढ़ियाँ ढंग से नहीं कर पाते हो, और गुरु ही ये सब करता है. वैसे ही मेरे बड़े भाई साहब ने मेरे को गाइड करते हुए एयरफोर्स में भर्ती करवाया, और उसी तरह डॉक्टर अनंत भारतीय ने जो एक सैनिक वाचनालय के रूप में संकल्पना यहाँ पे डाली है, उस संकल्पना को मैं आशा करता हूँ और विश्वास रखता हूँ कि सभी यहाँ के विद्यार्थी, और इवन नहीं सिर्फ यहीं के नहीं, बाकी भी स्कूलों के, पूरे शहर के विद्यार्थी इसका पूरा लाभ उठाएंगे और ज़्यादा से ज़्यादा फौज में भर्ती होने का प्रयत्न करेंगे. एक्चुअली और ज़्यादा कुछ नहीं बोल पाऊंगा मैं. बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू. त्यासाठी मेहनत घेणारे आणि खरोखर खांद्याला खांदा लावून कोणत्याही फळाची अपेक्षा न करणारे राजूभाऊ माणूस मारे आणि राजीव भाई यांना या ठिकाणी मी आमंत्रित करते. आपल्या संस्थेचे अध्यक्ष हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते. माननीय राजूभाऊ माणूस मारे आणि राजीव भाई. नाही वर काढा, स्टँडवरून काढा.
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, उपस्थित पालक बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता या ठिकाणी जे प्रात्यक्षिकं सादर केलीत, अप्रतिम, मार्वलस, त्याला शब्दच नाही आहेत. इतकी सुरेख मार्च पासून तर अगदी चिनूक या विमानापर्यंतची जी प्रात्यक्षिकं या ठिकाणी सादर केलेली आहेत, मॉडेल सादर केलेले आहेत, अप्रतिम होते अगदी. मी सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज आपल्या शाळेमध्ये सैनिक वाचनालयाचं उद्घाटन झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी या वाचनालयाचा अवश्य फायदा घ्यायचा आहे. तुम्हा मुलांसाठी हे वाचनालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि त्या वाचनालयाचा तुम्ही सगळ्यांनी मनपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवायचं आहे. मित्रांनो, आज आपल्या वाचनालयाला गोपालजी किलावत यांनी 10,000 रुपयाची देणगी दिली आहे. श्रीराम पिंपळकर यांनी 5,000 रुपयाची देणगी दिली आहे आणि संस्थेला रवींद्र शुक्ला यांनी 25,000ची देणगी दिलेली आहे. मी या तिघांचेही मी मनपूर्वक आभार मानतो संस्थेला त्यांनी मदत केल्याबद्दल. त्याचप्रमाणे या सैनिक वाचनालयाला यावर्षी व्यवस्थापक मंडळाकडून 15,000 रुपये देण्यात येणार आहेत आणि दरवर्षी या सैनिक वाचनालयासाठी 5,000 रुपयाची पुस्तकं विकत घ्यायला व्यवस्थापक मंडळाने संमती दिलेली आहे. मित्रांनो, आज लहान मुलांचे करेलेचे प्रात्यक्षिक पाहिले आणि मला माझं लहानपण आठवलं. बऱ्याच वर्षानंतर मला ते प्रात्यक्षिकं पाहायला मिळाली. पैलवान लोक होते ते, पण बारीक बारीक हात पाय असलेले पैलवान लोक होते सगळे. त्यामुळे गाणं खूप छान झालं, सगळ्या झाकी चांगल्या झाल्या आणि या सगळ्यासाठी मेहनत घेतली अमृतकर सरांनी, डॉक्टर भारती यांनी, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकार्यांनी, सगळ्यांनी. या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना ज्यांनी मदत केली त्या सगळ्या शिक्षकांचं, कर्मचाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विशेष म्हणजे माझा विद्यार्थी, तुम्हाला माहिती आहे, मला माझा विद्यार्थी म्हटला की मला एक वेगळंच काहीतरी वाटतं. काल मी माझ्या एका विद्यार्थ्याचा सत्कार केला. आज मी माझ्या 2 नव्हे 3 विद्यार्थ्यांचा सत्कार केला. गोपाल किलावतचा केला, श्रीचा केला आणि माणूसमारेचा पण केला. माणूसमारे आणि राजीव आणि त्याच्या सहकार्यांनी हे अप्रतिम असे मॉडेल्स तयार केलेत. मी त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला तुम्ही सगळ्यांनी या सैनिक वाचनालयाचा फायदा घेऊन तुमचं सैनिक म्हणून सत्कार करण्याचा मला संधी द्या अशी मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो, तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी अध्यक्षीय भाषण झालेलं असलं तरी आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून एक महत्त्वाचा कार्यक्रम अजून बाकी आहे, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे. या ठिकाणी 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिवस जागृती निमित्त रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये वर्ग 11वीची वैष्णवी शेळके आणि विजया पुसतकर या 2 विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे भार्गवी नवले आणि श्रुती चावरे या इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थिनींचं मी या ठिकाणी कौतुक करते. रांगोळीचा विषय निघाला म्हणून सांगते, या स्टेजच्या समोर जी रांगोळी रेखाटल्या गेलेली आहे, आज त्या रांगोळीचा थीम सुद्धा आमच्या शाळेतल्या शिक्षिका शुभांगी भोपळे
आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या विद्यार्थिनी यांनी या ठिकाणी राष्ट्रध्वज, राफेल, इंडिया गेट आणि भयमुक्त काश्मीरचं चित्र आज कसं आहे हे रेखाटलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी कौतुक करते. यानंतर कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. पण विद्यार्थी मित्रांनो, आभार प्रदर्शन झालेलं असलं तरीही एक कार्यक्रम शेवटचा तो बाकी आहे. तो यासाठी की त्या आठवणी तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवून आपल्या घरी जायचं आहे, त्यासाठी म्हणून तो राखून ठेवलेला आहे. या ठिकाणी मी वैशाली हरदास मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे व सुबोध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय भारतीय सर यांनी आम्हाला त्यांचा अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे शाळेचे उपाध्यक्ष श्री विनायकराव भारतीय सर, तसेच अतिशय उत्साही आणि आमचे मार्गदर्शक आणि शाळेचे तडफदार नेतृत्व करणारे आमचे सचिव डॉक्टर श्री अनंत भारतीय सर यांचेही मी आभार मानते. कार्यक्रमाला रंगत आणणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गोपालजी किलावर यांनी आज आपल्या सुबोध सैनिक वाचनालयाकरिता 10,000 रुपये दिल्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानते. तसेच शाळेचे माजी सचिव राजाकाका तारे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याकरिता मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री राजन पितळे सर, श्री श्याम क्षीरसागर सर आणि कार्यक्रमाकरिता नागपूरहून विशेष उपस्थित असलेले श्रीदादा पिंपळकर सर व सौ रमावहिनी यांचे देखील मी आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या या सुबोध सैनिक वाचनालयाला श्रीदादा पिंपळकर यांनी 5,000 रुपये दिले, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. तसेच शाळेचे प्राचार्य श्री ढोरे सर, पर्यवेक्षक श्री चौबे सर यांचे पण मी आभार मानते. तसेच कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेल्या सौ रेखा काकू यांचेही मी आभारी आहे. आणि उपस्थित माजी प्राचार्य, सन्माननीय सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित, पत्रकार, पालक या सर्वांचीच मी आभारी आहे. त्याचप्रमाणे उत्तम अशी साऊंड सिस्टम उपलब्ध करून देणारे श्री गुलाबभाऊ धोटे यांचीही मी आभारी आहे. त्याचप्रमाणे बिछायत उपलब्ध करून देणारे श्री क्षीरसागर सर यांची देखील मी आभारी आहे. कार्यक्रमाची शूटिंग आणि फोटो काढणारे आमचे प्रमोददादा जावळे, त्याचप्रमाणे सुंदर अशी रांगोळी काढणाऱ्या आमच्या सहकारी शिक्षिका कुमारी भोपळे मॅडम आणि त्यांची टीम यांची देखील मी आभार मानते. त्याचप्रमाणे कळत न कळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे देखील आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती जिच्या भन्नाट कल्पनाशक्तीतून आजची ही कल्पना बाहेर आली आणि त्याचे उत्तम सादरीकरण करण्यास मदत केली, अशा आमच्या लाडक्या सौ वीणा अनंत भारतीय मॅडम यांची देखील मी शतशः आभार मानते. एवढे बोलून पुढील कार्यक्रमासाठी सौ वीणा भारतीय मॅडम यांना पुढील कार्यक्रमाची सूत्र सोपवते. विपरीत परिस्थिती असते.
हातीने शत्रूंच्या गोळ्या परिस्थिती अजूनही बिकट होती. एक एक इंसाने अंतर कापत कारगिल सर केल्या जात होते. तो दिवस 26 जुलैचा होता. हाच दिवस सर्व भारतीयांनी विजय दिन म्हणून साजरा केला आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगा फडकला. कारगिल युद्धात भारत विजयी झाला. सर्वात सुबोधच्याच मुलांचं नाही तर त्या ठिकाणी एनडीएची मुलं राहतील, म्हणजे एनडीएला बसणाऱ्या मुलांची ज्यांची इच्छा ते राहतील. यावेळेला आपल्याला आमच्या श्यामच्या मुलाला नागपूरला पाठवावं लागतं. त्यामुळे आता ते या ठिकाणी आम्ही करायचा प्रयत्न करतो की या ठिकाणी एनडीच्या मुलांना काहीतरी ट्रेनिंग मिळावं, त्याचं ई लर्निंग व्हावं, त्याचा एक स्पेशल हॉल आहे आणि लष्कर ते आपलं सैनिक अध्ययन केंद्र म्हणून आपण या ठिकाणी सुरू करतो. आणि त्याच्याकरता समजा कोणी मिलिटरीचे आले रिटायर झालेले लोक तर त्यांना मानधन देऊन आपण सुद्धा ते करायला तयार आहोत. अशा लोकांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर ते अध्ययन केंद्र प्लस लायब्ररी यातनं 10 मुलं जरी तयार झाले आपली सगळी मेहनत संपत होती. आणि अगदी लहान मुलांसाठी कॅसेट्स पण आहेत. हा, cassette. लहान मुलांना शौर्य कथांवर आधारित वगैरे कॅसेट्स पण आहेत. तर त्या अजून अवेलेबल काही झाल्या की काही अवेलेबल झाल्या तर त्याचा एक ही पर्टिक्युलर एवढी जागा मुलं इथे वाचतील सुरुवातीच्या काळात. मग नंतर त्यांना जसं त्यांचा आपला विश्वास त्यांच्यावर बसला की मग त्यांना आपण पुस्तक होतो. त्याचं खूप महागाची पुस्तक आहे. इंडियनचा सेट 6,500 रुपये. तो जर कुठल्याने गायब करत असाल सगळं उसने मेरा रुमाल ले लिया सारा डोळ्यात पाणी उजून नेहमी हे दिसलं पाहिजे, माझं वाक्य आलं पाहिजे. नाही माझ्यासाठी आपण पैसे मला मागायला 10 मिनिटं पुस्तकं लागेल तर नंतर दाखवू आपण आणि पाणी आणि सगळ्यांना कार्यक्रम